कालच्या अहमदाबाद अपघाताची ब्रिटनही चौकशी करणार आहे। ब्रिटनच्या 53 नागरिकांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। ब्रिटनचं तपास पथक लवकरच अहमदाबादला येणार आहे। अपघाताच्या कारणांचा ब्रिटनही शोध घेणार आहे। आपल्यासोबत या क्षणी हवाई वाहतूक क्षेत्राचे तज्ञ ग्रुप कॅप्टन विनायक देवधर आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या अपघाताच्या अनुषंगाने चर्चा करूयात। विनायकजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। कालचा जो अपघात घडलेला आहे तो अत्यंत कधीही पाहिलेला नाही असा अत्यंत विदारक अत्यंत भीषण अपघात होता। पण असा अपघात होतो तेव्हा नक्की कशा पद्धतीने चौकशी होते आणि नक्की कशा पद्धतीची कुठलं तंत्रज्ञान कोणते तंत्रज्ञ त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, आपण आम्हाला या संदर्भामध्ये सविस्तर माहिती द्याल का? हॅलो, नमस्कार। हा जो ॲक्सिडेंट झालेला आहे हा खरोखरच एक खूप दुर्दैवी प्रकार आहे आणि आता याची नक्कीच एक डिटेल चौकशी होईल आणि साधारणतः ज्या देशामध्ये हा ॲक्सिडेंट होतो त्या देशातल्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड असतं, तसं आपल्याकडे DGCAच्या अंतर्गत हे बोर्ड असतं। हा ॲक्सिडेंटचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन ते करतील आणि यांच्या मदतीला नॉर्मली ज्या विमान कंपनीचं हे विमान असतं म्हणजे यावेळेस बोईंग आणि ही कंपनी ज्या देशामध्ये असते म्हणजे USA यांचे पण काही स्पेशालिस्ट आपल्याकडे येतील आणि त्याचप्रमाणे भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यामध्ये करार झालेला आहे। त्यानुसार दोन्ही देशांमध्ये कुठेही जरी ॲक्सिडेंट झाला तरी आपण युकेला पाठवू शकतो आणि युकेचे पण स्पेशालिस्ट आपल्याकडे येतील। असे हे वेगवेगळ्या फील्ड्समधले हे स्पेशालिस्ट असतात आणि हे संपूर्ण जे त्यांना आता एव्हिडन्स मिळेल ज्या ठिकाणी विमानाचा मलबा पडलेला असेल ते सगळं गोळा करतील। त्याचबरोबर ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVR आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे FDR, या दोन्ही गोष्टी नक्कीच सापडतील। या दोन्ही गोष्टी विमानाच्या शेवटच्या भागात असतात आणि आपण फोटोमध्ये बघितलंय का शेवटचा भाग एका इमारतीवरती दिसतोय आपल्याला, त्यामुळे या गोष्टी नक्की सापडतील आणि लकीली आपल्या भारतामध्येच गेल्या एप्रिलमध्ये या दोन्ही गोष्टींमधला डेटा डिसायफर करायची लॅब सुरू झालेली आहे। त्यामुळे माझ्या मते साधारणतः महिन्याभरामध्ये आपल्याला एखादा प्रिलिमिनरी रिपोर्ट नक्कीच मिळेल आणि मग डिटेल रिपोर्ट ज्याच्यामध्ये हा अपघात का झाला आणि याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे असे अपघात पुन्हा होऊ नये म्हणून काय करावं, म्हणजे विमान कंपनीने काय करावं किंवा विमान कंपन्यांनी ज्या विमान चालवतात त्यांनी पायलटला काय ॲडिशनल ट्रेनिंग द्यावं याच्याबद्दल रिकमेंडेशन्स होतात आणि ही सगळी रिकमेंडेशन्स भारतासकट सगळे देश मान्य करतात। बरोबर। विनायकजी, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की ब्लॅक बॉक्स सापडणं आणि त्यातनं तो सापडल्यानंतर नक्की कशा पद्धतीची माहिती मिळते हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे त्यातनं कशी कारणं कळू शकतात। आणि दुसरं म्हणजे बोईंग या विमानाच्या अनुषंगाने नेहमीच वाद होतात, चर्चा होतात, याबद्दलही आपलं मत। होय, सध्या तरी बोईंग कंपनी खूप वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे, ज्याला व्हिसल ब्लोअर्स म्हणतात। असे बरेच लोकांनी अमेरिकेचं जे NTSB म्हणून कंट्रोलर आहे त्यांच्याकडे कंप्लेंट्स केलेल्या आहेत की त्यांच्या विमानाच्या घडवणीमध्ये काही काही चुका होत आहेत। पण हे जे 787 ड्रीमलायनर आहे याचा प्रवास आत्तापर्यंत फारच सुरेख झालेला आहे आणि आत्तापर्यंत त्याचा एकही एअर ॲक्सिडेंट झालेला नाही। हा पहिलाच त्या विमानाच्या आयुष्यामधला पहिला एअर ॲक्सिडेंट आहे। त्यामुळे बोईंगचे लोक देखील येणार आहेत